मनसेकडून ठाकरे सेनेला निमंत्रण देण्यात आलंय। कसलं हे निमंत्रण, त्याबाबतची बातमी बघूयात। मनसेनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हिंदी सक्ती विरोधातील मोर्चात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय। वेगवेगळे मोर्चे निघायला नको, एकच मोर्चा हवा अशी भूमिका मनसेनं घेतल्याचं समजतंय। त्यामुळेच उद्धव ठाकरेंना हे निमंत्रण दिले। त्यामुळे आता उद्धव ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का हे कळेल। दरम्यान मनसेच्या निमंत्रणावर आज ठाकरे सेनेची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। यानंतर थेट जाणार आहोत कोल्हापूरला। शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे। इथे करणं योग्य नाही, पण पाचवीपासून हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे। आज देशामध्ये जवळपास 55% लोक हिंदी बोलतात। दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं 55% लोक बोलतात। मराठी असेल, कानडी असेल, मल्याळम असेल, बेंगॉली असेल, ह्या ठराविक एक लोकसंख्या याचा आधार घेते। आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही। साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत, पण 1ली ते 4थी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच जाणणं हे योग्य नाही। तिथं मातृभाषा ही महत्त्वाची आहे। आता हा मुद्दा समोर आणण्याचं काय कारण वाटते का? कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचलित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला? माहीत नाही, असं लोक बोलतात, पण माहिती नाही मला। आता मी काल दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली। मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे, कारण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले। त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं। जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल। मुंबई आणि उपनगरांमध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी सक्तीचं पुढं केलेलं आहे भाजप सरकारने, असं ठाकरे बंधूंकडून दावा केला। मला माहीत नाही। काल पत्रकार परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतं हे देखील मला बघायचं आहे, कारण फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये येणं, कारण हा मोर्चा जो असेल तो झेंडा व्यतिरिक्त अजेंडा असेल या मोर्चामध्ये। आपण असं त्याचं उत्तर दिलं मी की या संबंधीचं काही भाष्य त्यांनी केलेलं आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना। कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता येणार नाही, पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याच्या योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यकता आहे। भाजप हा मुद्दा सोडून काढेल असं वाटतं का? कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटतं? मला काही याच्यात वाद दिसत नाही। माझ्या मते फक्त सरकारने 1ली ते 4थी इथं हट्ट करू नये। स्थगिती दिली, मात्र तोंडी शिकवणार असं दादा भुसेंनी आता स्पष्ट केली। ठाऊक नाही। साहेब, शक्तीपीठसाठी समृद्धी महामार्गाचा दाखला दिला जातो, त्याच्यामुळे खूप मोठी प्रगती होत आहे असं सांगितलं जातं। त्याच समृद्धी महामार्गावर ठिकाणी तुम्ही टीका केली होती की जे कोणी जात आहेत त्यांना देवेंद्रांची आज्ञा होते अशी इथपर्यंत टीका केली होती तुम्ही, तर खरोखरच त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामुळे विकास होतोय का? आता लगेच कसं सांगायचं, तो रस्ता झाला आहे। दुर्दैवाने तिथं ॲक्सिडेंटची संख्या ही चिंता व्यक्त करावी असेल, पण त्याची रिझल्ट 1-2-3 वर्षांनीच। सर, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न बरीच वर्ष रेंगाळले। तर शरद पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे। यावेळेला पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिंदीला विरोध नाहीये, हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही, मात्र 1ली ते 4थी पर्यंत हिंदीची सक्ती करू नये असं मत त्यांनी मांडलेलं आहे। यानंतर पुढची बातमी आपण बघूयात। राज्यात भाजपकडून भाषिक आणीबाणी लादली जाते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय।
आमच्या विरोधात आमचा विरोध हिंदी भाषेला नाही तर हिंदी सक्तीला असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर पहिलीपासून हिंदी सक्ती कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांचं आधी होतं एक निशाण एक प्रधान एक विधान म्हणजे मीच, हा जो त्यांचा आहे. आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे. कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला. आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहे, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत. असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय म्हणजे काय करायचंय का? डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे तुमचं? काय वाकडं झालं? 5वी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना. याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना. 5वी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भुसे झाले की शिक्षण मंत्री? मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंगमध्ये दादा भुसे स्विमिंग येतं का म्हणून. तर मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार आहे. कारण भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्याबाबत रणनीती ठरली. मराठी हिंदी वादावरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाल्याचं भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. बातमी आहे ठाकरे गटातून. ठाकरे गटातील नाराज आमदार भास्कर जाधवांनी आता अप्रत्यक्षपणे राऊतांविरोधात स्टेटस वॉर छेडलंय. मात्र जाधवांचं स्टेटस काय आणि त्यांच्या मातोश्री वारीत नेमकं काय घडलंय यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. भास्कररावांच्या दिव्याला कुणाचं तेल? जाधवांची मातोश्री वारी कशासाठी? आता जाधव राऊत आमने सामने. दीपक को घी तब चाहिए जब वो जल रहा हो, बुझने के बाद घी डालना व्यर्थ है, असं स्टेटस ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांनी व्हॉट्सअपवर ठेवलं आणि राजकीय वर्तुळात या स्टेटसची चांगलीच चर्चा रंगली. पक्षात वारंवार डावललं जात असल्यानं ते नाराज आहेत आणि ही नाराजी त्यांनी संधी मिळेल तेव्हा व्यक्त केली. कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो, परंतु शेवटी आता 8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही. 2019 साली मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं का नको होतं? सगळ्यात जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आला संतोष सगळे मीच होतो ना. मला घेतलं नाही, तो माझा अधिकार होता. मात्र यावेळी भास्कर जाधवांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसची संजय राऊतांनीच दखल घेतली. चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही, सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे. राऊतांच्या विधानानंतर जाधवानी पुन्हा आपलं व्हॉट्सअप स्टेटस बदललं. बिना शिकायत और बिना निंदा किए एक दिन बीता कर तो देखिए, खुशी शांति और सुकून कहीं ढूंढनी नहीं पड़ेगी, अपने आप मिल जाएगी, असं म्हणत जाधवानी स्टेटसमधून राऊतांना घरचा आहेर दिलाय. मुळात गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधवांचं सुरू असलेलं नाराजी नाट्य काही संपलेलं दिसत नाही. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाराज भास्कर जाधव निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात की ठाकरेंची साथ सोडून सत्तेच्या आश्रयाला जातात, यावर कोकणातील सत्तेची गणितं अवलंबून असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
यानंतर बातम्या आहेत पावसाबाबतच्या. कोकण घाटमाथा पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर विदर्भ आणि उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता वर्तवली. मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुरात अडकलेल्या 5 जणांना रेस्क्यू करण्यात आले. यामध्ये रिसोड तालुक्यातील पेडगावमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेल्या 2 शेतकऱ्यांना सुखरूप वाचवले. जीव वाचवण्यासाठी दोन्ही शेतकरी एका झाडावर चढले होते. तर उतावळी नदीच्या पुरात जोगेश्वरी शेत शिवारात सुद्धा 2 शेतकरी पुरात अडकले होते. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अमरावतीमधून बातमी. चिखलदरा पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते, ती होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग या ठिकाणी देण्यात आलाय. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्याबाबतचे आदेश दिलेत. शनिवार आणि रविवार या 2 दिवशी जाण्या येण्याचे मार्ग वेगवेगळे करण्यात येतील. परतवाडावरून चिखलदऱ्याला जाताना आडवडाच्या अरुंद रस्ता असल्यानं वाहतूक वळवण्यात आलेली आहे. सध्या पावसामुळे चिखलदऱ्यात पर्यटनस्थळी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे गर्दी आणि अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नंतर राज्यातल्या पावसाबाबतच्या बातम्या बघूयात. टॉप 5. खडकवासला धरण साखळीत 13.16 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये 45.13% साठा जमलाय. यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. 4ही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडतोय. त्यामुळे सध्या पाणीसाठा चांगलाच वाढलाय. गेल्या 2 महिन्यांपासून निफाड शहरासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. त्यामुळे तालुक्यातील गोदावरी, कादवा, वानगंगा या नद्यांना पूर आलाय. तर पालखेड धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं निफाडची कादवा दुथडी भरून वाहते. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. चोवीस तासात नागपूर आणि आसपास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. गुरुवार संध्याकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे. सावनेर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं आगमन झालंय. सर्वदूर पावसानं हजेरी लावल्यानं पिकांना जीवदान मिळाले. पुढील 3 दिवस जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय. 24 तासांमध्ये 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 7 तालुक्यातल्या 62 महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद प्रशासनानं केली. अकोल्यातल्या बाळापूर शहरात मुसळधार पाऊस झालाय. मन, महेश आणि विद्रुपा या 3ही नद्यांचं पाणी शहरात शिरले. अनेक घरांमध्ये पाणी साचले. लोकांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं लागले. तर काहींनी घराच्या गच्चीवर आश्रय घेतला. झरंडी या गावात, तालुका पातूर, जिल्हा अकोलामध्ये ना झरंडी गाव आहे. या गावातून सगळ्या गावात पाणी घुसलेलं आहे नदीचं. तरी कोणाची व्यवस्था नाही आहे की. यानंतर वारी संदर्भातल्या बातम्या पाहूयात. टॉप 5. तुकोबारायांच्या पालखीचं आज मेंढ्यांचं रिंगण पार पडतंय. परीट समाजाकडून आज पालखीला धोत्राच्या पायघड्या घातल्या जातील. संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बारामतीमधून मार्गस्थ होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज तरडगावमध्ये मुक्कामी असेल. चांदोबाचा लिंब इथे आज माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडणार आहे. संत सोपान काकांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण सोमेश्वरमध्ये पार पडलं. सोपान काकांची पालखी बारामती तालुक्यात दाखल झाली. आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली. या रंगीबेरंगी प्रकाशानं विठ्ठल मंदिर आणि परिसर उजळून निघालाय. आषाढी यात्रेच्या सोहळ्याला आता सुरुवात झाली.
ही रोषणाई पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करतायत. आषाढी वारीसाठी 13 लाख बुंदीचे लाडू तयार केले जात आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी किमान 12 ते 13 लाख वारकरी येतील असा अंदाज आहे. मंदिर समितीने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठुरायाचे लाडू प्रसाद उपलब्ध करून दिलाय. 60,000 राजगिरा लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात आली. यानंतर टॉप 5 बातम्या बघूयात पुण्यातून. आषाढी एकादशी निमित्त 83 आषाढी विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीचं औचित्य साधून दरवर्षी अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात. पुणे विभागातून पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या 3 एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचं नियोजन आहे. जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची बॅटिंग सुरू आहे. माळशेज घाट परिसरात पावसाच्या सोबतीला हिरवागार निसर्ग पांढऱ्या शुभ्र धुक्यानं बहरलाय. मात्र पर्यटकांनी निसर्गाच्या सानिध्यात जात असताना धोकादायक ठिकाणांवर जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. सातारा पुणे रस्त्यावर एका व्यक्तीला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. मुलीची छेड काढल्यामुळे संतप्त जमावानं त्याला मारहाण केली. लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्यानं ही व्यक्ती जबर जखमी झाली. पुण्यात सिमेंट मिक्सरच्या धडकेत एका 20 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. सिमेंट मिक्सरच्या ट्रकचा धक्का बसला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. सिंहगड रोड येथे ही दुर्घटना घडली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचलं होतं. पाणी चुकवण्याच्या नादात हा अपघात झालाय. याबाबत सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील डिव्हिजनल रेल्वे ऑफिसमध्ये रेल्वे संदर्भात विविध प्रश्नांसंदर्भात खासदारांची बैठक झाली. यावेळी येवल्यातल्या रेल्वेच्या समस्या मांडण्यात आल्या. याबाबतचं निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलं. तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्हालाही आता टोल भरावा लागणार आहे. होय, आता बाईकलाही टोल टॅक्स लागणार असल्याचा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे खरंच असा निर्णय घेण्यात आलाय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेला काय सत्य समोर आलं पाहूया. बाईकला भरावा लागणार टोल. बाईकलाही फास्टॅग लावावा लागणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुमच्याकडे बाईक असेल तर आता तुम्हाला आणखी भुर्दंड लागणार आहे. कारण बाईकलाही आता टोल भरावा लागणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. याआधी कधीही बाईकला टोल नव्हता. मग आता सरकारनं असा निर्णय घेतलाय का? बाईकला टोल आकारण्याचा निर्णय अचानक का घेण्यात आलाय? बाईकला किती टोल असेल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. देशभरात कोट्यवधी लोकांकडे बाईक आहे. ग्रामीण भागातही बरेच लोक बाईकचा वापर करतात. त्यामुळे खरंच बाईकला आता टोल आकारला जाणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. नॅशनल हायवेवर कार, ट्रक, बसला टोल भरावा लागतो. त्यासाठी फास्टॅग सिस्टीम लावण्यात आली आहे. याआधी बाईकला टोल नव्हता. मात्र आता बाईकलाही 15 जुलैपासून टोल भरावा लागणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं बाईक चालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे याची सत्यता आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली. नॅशनल हायवे बाबत मेसेज व्हायरल होत असल्यानं याबाबत आमच्या टीमनं केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी असा निर्णय घेतलाय का याची माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. बाईकला टोल लागणार हा दावा खोटा आहे. कुठेही बाईकला टोल आकारला जात नाही. 2 चाकी 3 चाकी वाहनांसाठी टोल फ्रीच आहे. इलेक्ट्रिक वाहनांनाही टोलमध्ये सूट देण्यात आली आहे. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलंय. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट असेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय.
अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील गडकरींनी केलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत बाईकवर आता टोल लागणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.